नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 5 ऑगस्ट 2026. आज सायंकाळी उजनीची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती बदल झाला आहे, त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीमध्ये किती विसर्ग सध्याला चालू आहे आणि भीमा नदीमध्ये उजनीतून किती सध्याला पाणी चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सायंकाळी बघितलं तर उजनी धरणाचा एकूण पाणी साठा हा 116.58 TMC आणि उपयुक्त पाणी साठा जर बघितला तर 52.92 TMCवर आलेला आहे आणि टक्केवारी 98.79% उजनी धरण आलेलं आहे. मात्र आता दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये सातत्यानं घट होताना दिसते. वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं त्या धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात कमी केला असल्यामुळं दौंडमध्ये येणाऱ्या विसर्गामध्ये कपात होत आहे, कमी होत चालला आहे. सकाळी जर बघितलं तर तो विसर्ग दौंडचा 57,761 क्युसेकचा होता. आता मात्र त्यामध्ये कपात होऊन तो विसर्ग सध्याला 34,666 एवढा खाली आला आहे. त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीमध्ये जे पाणी सोडलं जात होतं, सकाळी 1,16,600 क्युसेक होतं, ते टप्प्याटप्प्याने कमी करत आणलं. 11:30 वाजता 20,000 कमी करून 91,600 केलं. परत 3 वाजता परत त्यामध्ये कपात करून 70,000 क्युसेक केलं आणि आता 6:30 वाजता 3 वाजता परत 60,000 केलं आणि 6:30 वाजता आता 50,000 क्युसेक म्हणजेच 1,600 क्युसेक पॉवर हाऊसचं आणि 51,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातो आहे. आणि वीरच्याही विसर्गामध्ये सकाळपेक्षा कमी कपात केलेली आहे. सकाळी 14,765 क्युसेक असणारा विसर्ग सध्याला तो कमी करत 5,609 क्युसेक करण्यात आलेला आहे. त्यामुळं उजनीतून आणि नीरा नदीत भीमा नदी आणि नीरा नदी दोन्ही मिळून जो पाण्याचं प्रमाण वाढलं होतं, त्यामुळं भीमा नदी काठची महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. आता टप्प्याटप्प्याने ती ओसरायला सुरुवात झाली आहे. बरेचसे बंधारे रिकामे होतील, पाण्याखाली गेलेले बंधारे रिकामे होतील. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.